मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये जर एखाद्या शेतकऱ्याचं जर सामायिक क्षेत्र असेल आणि सामायिक क्षेत्रामध्ये जर त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज करायचा असेल, तर सुरुवातीला आपला येथे आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर जिल्हा आपल्याला येथे निवडायचा आहे. त्यानंतर तालुका निवडायचा आहे. त्यानंतर गावाचे नाव आपल्याला येथे निवडायचे आहे. त्यानंतर आपल्याला येथे गट क्रमांक हा टाकून घ्यायचा आहे. गट क्रमांक टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे उपगट क्रमांक हा निवडायचा आहे. त्यानंतर आपल्याला शेतीचा प्रकार, तर यामध्ये सेल्फ आणि शेअर्ड. सेल्फ म्हणजे स्वतःची, शेअर्ड म्हणजे जर सामायिक क्षेत्र असेल तर आपल्याला हे ऑप्शन येथे सिलेक्ट करायचे आहे. तर ही गोष्ट आपल्याला येथे लक्षात ठेवायची आहे. तर येथे सेल्फ म्हणजे स्वतःची, शेअर्ड म्हणजे सामायिक. तर सामायिक साठी आपल्याला शेअर्ड हे ऑप्शन निवडायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे जमीन मालकाचे नाव, त्या गटामध्ये जेवढे काही असतील ते नावे येथे दाखवली जाईल. तर सामायिक क्षेत्रामध्ये जेवढे पण नावं असतील ते पण नावे येथे दाखवली जाईल. तर यामध्ये आपल्याला ज्या शेतकऱ्याच्या नावावर आपल्याला इथे अर्ज करायचा आहे ते आपल्याला इथे निवडून घ्यायचे आहे. जसे की मी इथे हे निवडलेले आहे. तर येथे आपण पाहू शकतात की जमीन एकूण क्षेत्रफळ तर आपल्याला इथे 0 दाखवत आहे. तर ज्या शेतकऱ्याचे येथे 0 दाखवत आहे सामायिक क्षेत्रामध्ये, तर अशांचा अर्ज आपल्याला यामध्ये करायचा नाही. त्यानंतर मी सामायिक क्षेत्रामधून दुसऱ्या शेतकऱ्याचे नाव येथे सिलेक्ट केलेले आहे. तर आपल्याला येथे जमिनीचे एकूण क्षेत्रफळ येथे दाखवत आहे. तर अशांचा अर्ज आपण यामध्ये करू शकता. तर सामायिक क्षेत्रामध्ये आपण फक्त कोणीही एकाच खातेदाराच्या नावावर आपण इथे अर्ज करू शकणार आहात. आणि त्यानंतर आपल्याला इथे आवश्यक कागदपत्रामध्ये आपण इथे पाहू शकतात की 7/12 उतारा किंवा विहीर, कूपनलिका शेतात असल्यास 7/12 उतारावर नोंद तर ही आवश्यक आहेच. परंतु एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवाटदाराचे ना हरकत प्रमाणपत्र ₹200च्या मुद्रांक कागदवर सादर करावे. तर यामध्ये आपल्याला ₹200चा बॉन्ड यामध्ये अपलोड करावा लागणार आहे. तर आपण या 7/12मध्ये पाहू शकतात की येथे भोगवाटदाराचे नाव, तर हे जे काही सामायिक क्षेत्र आहे तर सामायिक क्षेत्रामध्ये आपल्याला एवढी नावे इथे दाखवली जात आहे. तर यामध्ये या शेतकऱ्याचे एकूण क्षेत्र आहे 1 हेक्टर 71 आर. तर यामधील कोणत्याही एकाच शेतकऱ्याचा आपल्याला त्यामध्ये अर्ज करायचा आहे की ज्याची त्यामध्ये आपल्याला जमीन दाखवेल आणि आपल्याला तेथे जमिनीचे क्षेत्र हे दाखवेल. तर यामध्ये आपल्याला 7/12 आणि हा जो काही ₹200चा जो काही स्टॅम्प आहे याची आपल्याला एक कंबाईंड PDF फाईल बनायची आहे आणि यामध्ये ती आपल्याला अपलोड करायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे जे काही संमती किंवा ना हरकत प्रतिज्ञापत्र आहे तर हे आपल्याला तेथे अपलोड करावे लागणार आहे. आणि त्यासोबतच तर हे जे काही संमतीपत्र आहे हे ₹200च्या बॉन्डवर किंवा 100चे 2 बॉन्ड पुरवणी करून नोटरी करून आपल्याला पोर्टलवर ते अपलोड करायचे आहे. त्याचप्रमाणे इतर कागदपत्रे लागू असल्यास जसे की पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधित खात्याचा ना हरकत दाखला तो आपल्याला इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर शेतजमीन किंवा विहीर, पाण्याचा पंप जर सामायिक असेल तर इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र आपल्याला इथे अपलोड करायचे आहे. किंवा अनुसूचित जाती किंवा जमातीचे प्रमाणपत्र जर असेल तर आपल्याला ते इथे अपलोड करायचे आहे. त्यामुळे अशा ज्या काही गोष्टी आहे या गोष्टी आपणास लक्षात ठेवायच्या आहे. तर हीच एक माहिती आपणास तुम्हाला द्यायची होती. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.